नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. तुमचं प्रतीक्षाज व्लॉग अँड रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, जी की प्रवासामध्ये 2-3 दिवस हमखास टिकते. तर इथे मी गुळाची दशमी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे मी गूळ घेतला आहे आणि दुधामध्ये तिंबल्यामुळे मऊसूत होते दशमी. दुधामध्येच तिंबायचं शक्यतो तुम्हाला प्रवासाला घ्यायचं असेल किंवा 2-3 दिवस टिकवायचे असेल तर. तर इथे मी दूध घेतलं आहे, साधारणतः 1 ग्लास गूळ घेतला आहे अंदाजाने. आणि गुळामध्ये पूर्ण गूळ विघळून हे करून घेतलं आहे. आणि दूध घेताना एक काळजी घ्यायची की दूध जास्त पण गरम घ्यायचं नाही आणि जास्त गार पण घ्यायचं नाही. गरम घेतलात तुम्ही दूध तर गूळमध्ये टाकल्यानंतर दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे कोमट असं दूध घ्यायचं आणि त्यामध्ये विरघळतानाच आपण त्यामध्ये वेलची पूड किंवा बडीशोप टाकू शकतो. इथे मी बडीशोप टाकलं होतं. आणि आता ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण गुळामध्ये खडे, कचरा काही असेल ते निघून जातो. त्यामुळे ते गाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी गाळून घेतलं आहे. आणि आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्हाला किती दशम्या बनवायच्या आहेत त्यावर घ्यायचं तुम्ही. नंतर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं थोडंसं आणि ते पाणी केलं आहे आपण गुळाचं दूध टाकून त्याने थोडं थोडं तिंबून आपल्याला पीठ तिंबून घ्यायचं थोडं थोडं टाकून. तुम्ही बघू शकता असं मी ते छान असा गोळा केलेला आहे, तिंबून ठेवलेला आहे पीठ. तर आता आपल्याला दशम्या लाटून घ्यायच्यात. दशम्या जास्त म्हणजे पातळ लाटायचं नाही, जाडसरच लाटायच्या. पण भाजताना काळजी घ्यायची की भाजताना खूप वेळ भाजायचं, जेणेकरून कच्च्या राहणार नाहीत. तरी ते बनली आहे दशमी माझी. आणि मी भाजून घेते आता. आणि खूप वेळ भाजायची, म्हणजे करपू पण द्यायचं नाही, पलटी पलटी करायचं जास्त. आणि वेळ भाजायचं म्हणजे कच्ची राहणार नाही. आणि डब्बर असते त्यामुळे जास्त वेळ भाजायला पण वेळ लागतो थोडासा. आणि मध्ये गूळ पण आहे त्यामुळे. तर इथे बघू शकता तुम्ही. तर इथे अशा पद्धतीने मी सगळ्याच दशम्या ज्या आहेत ते बनवून घेणार आहे. प्रवासासाठी 2-3 दिवस हमखास टिकते. तुम्हाला कुठे देवाला जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा घरी खाण्यासाठी पण परफेक्ट आहे. मऊसूत होतात 2-3 दिवस तर टिकतातच दशम्या. आणि गुळामध्ये दुधामध्ये तिंबल्याने मऊ होतात. तर इथे पहिली दशमी झाली, आता ही दुसरी दशमी बनवते. आता इथे मी बांगड्या म्हणजे एवढ्या अशा घालत नाही. तर मी जिथे राहते ना, ते खालच्या काकू माझ्या मदतीसाठी आल्या होत्या. त्यामुळे त्या म्हणल्या करून मी देते तुम्हाला एक. त्यामुळे मी त्यांचं दिसत असेल तुम्हाला हात वगैरे. तर त्या लाटत आहेत. आणि इथे बघू शकताय छान अशी जी दशमी त्यांनी पहिली टाकलेली होती ती भाजत आलेली आहे. दोन्ही साईडने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि आता दशमीला तुम्ही बटर किंवा तूप लावू शकता. तूप लावून भाजायचं, त्याने खूप चव येते छान. इथे 3-4-5 दशम्या अशा बनवून झालेल्या आहेत. तर उद्या भेटूया. बाय बाय.